मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मराठा वॉरियर्स ढवळे या संघाची संघमालक आदरणीय श्री सोपानशी मोरे साहेब आपल्याला विनंती केली जाते आपण या कमेंट्री बॉक्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. यस सामन्याला होते सुरुवात. प्रारंभिक जोडी प्रयोग मॅच संदेश आपण देखील या प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. विनीत आणि त्यांच्या साथीला आहेत सुजित. पहिलं षटक घेऊन गोलंदाज पहिला चेंडू ओम यांचा चांगला चेंडू बुंद्यात टाकला. डॉट बॉल. विनीत सकपाळ यांच्याकडे उत्तर नव्हतं या चेंडूचं कारण ज्या पद्धतीने पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एखादा गोलंदाज पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळतो त्यावरून त्यांनी केलेल्या सरावाची तुम्हाला प्रचिती येते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. ज्यावेळेला तुम्ही सराव चांगला करता तुम्ही पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळू शकता. मॅचचा अगदी विचार केला तर दोन्ही एकाच गावाचे संघ. नॉन स्ट्राईकला आहेत सुजित वाघमारे. लोअर फुलटा चेंडू चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. सुपर कव्हर आहे तैनात. धावांचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीमचा. अशा पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वामी समर्थ देवबाई या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. संघामध्ये अक्षय केसरकर साहेब, सुनील केसरकर साहेब, श्री नारायण केसरकर साहेब यांच्या मालकीचा संघ. स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. चेंडूची दिशा खराब आहे. नियंत्रण नाही आहे चेंडूवर. वाईट बॉल. एक अभंतर धाव सोडली जाते टीमच्या धावा संख्येमध्ये. ओम एक उंचपुरी वेगवान गोलंदाज. आज सूरज यांचा देखील वाढदिवस आहे. त्याचबरोबर मयूर खाडे आपल्या पोरातपूर तालुक्यातील खेळाडू त्यांचा वाढदिवस आहे. तुम्हाला दोघांना वाढदिवसाच्या क्रिकेटमध्ये शुभेच्छा. माता तुळजाभवानी प्रभू शिवशंभू तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देव हीच प्रार्थना. आणि आज या खेळाडूंचा खेळ देखील आपल्याला मध्ये पाहायला मिळेल. शॉटआउट जॅक करण्याचा प्रयत्न. स्लोअर वन चेंडू अतिरिक्त उसळी मिळाली आहे. डीपला मिड विकेट आहे. त्यांना शतक्षण चांगलं फेकी देखील चांगली केली जाते. बॅकअप आला अन्यथा एक एक्स्ट्रा धाव दिली असती. बॅकअप असणं खूप महत्वाचं असतं पण तो पाहायला मिळाला आपल्याला. बॅकअप टीमची धावा संख्या धाव फलकावर 3. सुजित वाघमारे यांचं खातं उघडलं. बिग बॅश पोलतपूर तालुक्याची ही स्पर्धा. आज ग्रामीण खेळाडूंना एवढं मोठं व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा. आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल आणि आपल्या पुरस्कर्त्यांचा देखील मनापासून आभार. लोअर फुलटा चेंडूवर ड्राईव्ह केला. विन्स्टन स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला वेगाने गेले. अगदी आपल्या डाव्या बाजूला धावत असताना विनीत सकपाळ यांना परतावं लागेल. विनीत सकपाळ झेलबाद. ऋषी केसरकर यांनी चांगला झेल पकडला. विशेष म्हणजे सोपं नसतं आणि ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने झेल पकडताना त्यावेळेला तुमची प्रतिभा समोर येते. आज संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे या स्पर्धेवर. फक्त पोलादपूर तालुका नाही तर पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय. बिग बॅश पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि विशेष म्हणजे आज या स्पर्धेचा पहिला दिवस. 51,000, 31,000, 21,000, 21,000 4 पारितोषिक, 16 संघ. एका गटातून एक संघ क्वालिफाय होणार आणि 4 मधून एक क्वालिफाय होणं खूप कठीण नाहीये. ऑप्शन बेस ही स्पर्धा. ऑप्शन झालं प्रत्येक खेळाडूच्या
ऑप्शन नुसार प्रत्येक टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. मिनिट 5 झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी क्रमांक 3 वर आले रवी इंगवले. पहिला चेंडू रवी इंगवलेने टॅप केला. अनोख्या पद्धतीने फ्रंट फुटला येऊन फक्त बॅट लावली चेंडूला तडवर 2 धावांचा प्रयत्न केला जातोय आणि त्या मिळतील. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. रवी इंगवली सुजित वाघमारे यांच्या माध्यमातून एका धावेचे रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय आणि खूप महत्वाची बाब असते. पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. पावसाळी स्पर्धांनी पाऊस नसेल तर कुठेतरी आमचे प्रेक्षक देखील नाराज होतात. लेट बॉल क्लिअर करणारा अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून धिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 1 गडी बाद. 11. प्रथमतः फलंदाजी करत असताना आई कुलस्वामिनी देवळे हा संघ. देखील ज्या पद्धतीने या षटकाची सुरुवात केली होती एक यश मिळवलं विनीत सकपाळ यांना बाद केलं परंतु त्यानंतर मात्र षटकार रवी इंगवले यांच्या पाठबळून आला. अक्षय कोळेस्कर षटक क्रमांक 2 साठी आले. पहिला चेंडू अक्षय कोळेस्कर यांचा एक चांगली ऍक्शन आणि चेंडू पडल्यानंतर कट झाला डॉट बॉल. अक्षय कोळेस्कर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. 1 गडी बाद. 11 1 अंकाची जादू तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. टेलिस्कोप.inच्या माध्यमातून 11ला 1.1 बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या वेळेला तुम्ही कट करण्याचा प्रयत्न करताना त्यावेळेला कुठेतरी चेंडूची मेरिट प्रमाणे खेळावं लागतं. विशेष म्हणजे कट करण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते. चेंडू काहीसा खाली राहिला. बॅट उशीर आली. डॉट बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. क्रिकेटचा पुस्तकी फटका. नेत्रदीपक फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. सुजित वाघमारे यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार. कर्णधार संघाचा कॅप्टन आहे. 17 धावा धावफलकावर आणि चेंडूला बॅटचा चेहरा दाखवला. बॅट स्विंग चांगली होता. पूल केलाय. रस्त्यावरून हा चेंडू शोधून आणावा लागेल. सुजित वाघमारे यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 कडक फटके. 6 धावा. बिग बॅश पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा बोलतपूर तालुक्याच्या क्रिकेटचा ब्रँड दाखवणारा षटकार. काय फटका खेळला. याच चेंडूची प्रतीक्षा करत होते सुजित वाघमारे. ज्या पद्धतीने चेंडू त्यांनी खेळला. वेट ट्रान्सफर केलं. पाठच्या पायावर शरीराचं चांगलं संतुलन. बॅट्समॅन चांगली. 2 आलेत सलग. चांगला स्क्वेअर कट. डीप पॉइंटला चुकी झाली. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटला परंतु त्यानंतर पहा कमबॅक केला. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना क्रिकेटमधील हे आपल्याला सौंदर्य पाहायला मिळालं. सुजित वाघमारे यांचा चांगला स्क्वेअर कट. त्यानंतर क्षेत्ररक्षण फेकी मात्र उत्तम पाहायला मिळाली. 1 to go. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव मिळेल. फेकी करा. बॅकअप दूरवर आहे. 2 धावा मिळत असताना फलंदाज रवी इंगवले यांच्या खात्यामध्ये 2 षटकार अखेर. टीमची धावसंख्या धावफलकावर आई कुलस्वामिनी देवळे 1 गडी बाद. 26 रन्स ऑन बोर्ड. धावा गणेश सर या स्पर्धेमध्ये झाल्यात. 100 होतील का हे पाहायचंय. परंतु 3 दिवसामध्ये 100 होणार एवढं मात्र निश्चित. आणि जर पाऊस आला ना तर 100 का येते 130 140 देखील होतात. कारण नगरसेवक चषक आपण सातत्याने पाहत असतो. खूप मोठी स्पर्धा व्यावसायिक गटातील याच मैदानामध्ये.
चांगला ड्राईव्हचा फटका एकदा मिळते. फ्रंट फुट लागल्यानंतर चांगला पंच केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू आहे. मिसफील्ड झाली आहे. 2 धावा मिळतील. कॅप्टन सुजित वाघमारे ज्या पद्धतीने ते ऑफ ड्राईव्हचे फटके खेळतात आणि विशेष म्हणजे फ्रंट फुट लावून ज्या वेळेला एखादा फलंदाज खेळतो त्यावेळेला तुम्ही त्याच्यातील तंत्र पाहू शकता. टेक्निक चांगली आहे सुजित वाघमारे यांच्याकडे आणि विशेष म्हणजे पावसाळी रबर बॉलला तुमचं टेक्निक तुमचं तंत्र चांगलं पाहिजे. कारण ज्यावेळेला तुम्ही चेंडूला टाइम करता चेंडू अगदी क्लिअर करू शकता. हलक्या बॅट असतात त्या मानाने टेनिस बॉलच्या तुलनेने चेंडूला चांगला बाउन्स असतो रबर बॉलला आणि चेंडू बॅटवर चांगला येतो. चांगला ऑन ड्राईव्ह एक धाव इथे मात्र मिळेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. क्षेत्ररक्षक चांगलं होत असताना एकाच धावेचं वर समाधान मानावं लागेल. सुजित वाघमारे त्यांच्या साथीला रवी हिंगवणे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 29 धावा. षटक क्रमांक 3 साठी आलेत. ओम वैयक्तिक दुसरं षटक घेऊन हा फॉली चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला. तत्पर 2 धावा मिळतील. फेकी खराब केली होती परंतु ओमने हात लावला अन्यथा चेंडू मागे जाऊन 1 धाव देखील मिळाली असती. क्षेत्ररक्षक पाहू शकता तुम्ही ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाची सजावट आहे. पावसाळी स्पर्धा रबर बॉलला तुम्हाला निर्बंध नसतात. तुम्ही कितीही क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर लावू शकता तेच आपल्याला पाहायला मिळतात. ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू लॉंग ऑन आणि या काळू कॉर्नरच्या मधून चेंडू सीमारेषा पार. रवी इंगवले यांच्यासाठी हा महत्वाचा आणि अनोखा चौकार. कारण चेंडू खेळायचा होता मिड विकेटला चेंडू गेला लॉंग ऑनला आणि या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बॉटमला लागणारी चेंडू क्लिअर होतात सीमारेषा. ही खासियत आहे या पावसाळी क्रिकेटची. टीमची धावसंख्या धाव फलकावर 35 धावा 35. मुंबई म्हटलं तर वर्षाच्या 12 महिने क्रिकेट खेळलं जातं. पावसाळी क्रिकेट त्यानंतर अंडरआर्म क्रिकेट प्लास्टिक बॉलचं क्रिकेट टेनिस बॉलचं क्रिकेट लेदर बॉलचं क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे क्रिकेट. आणि आज संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील हे विविध गावातील खेळाडू एकत्र झाले. औचित्य आहे पोलादपूर तालुक्याची आपली पावसाळी रबर बॉलची बिग बॅश. खूप मोठं आयोजन एक दैदिप्यमान आयोजन. आता बाटे खेळायचा प्रयत्न यशस्वी चुकी झाली आहे. डायरेक्टचा प्रयत्न झाला जरूर फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये परंतु इथे सुदैवाने बसावले रवी हिंगवले. डॉट बॉल धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर अर्थातच त्या निर्धाव चेंडूने 35 धावा 1 to go. हो यांच्याकडे वेग आहे आणि ज्या वेगाची आपण चर्चा करतो ना हो चांगली गोलंदाजी केली. एक चौकार बघवता अचूक टप्पा. आधी गेली यॉर्करचा चेंडू बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना निश्चितपणे काही धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. सुनील केसरकर अगदी फायनलिंगला होते जो वर्तुळाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ओम यांचं चांगलं षटक पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 35 धावा 35 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. टीम कुलस्वामिनी ढेवळे. सुरुवात तर चांगली झाली. गोलंदाजीचा विचार केला तर स्वामी समर्थ देवळे नाणेफेकीचा कौल जिंकला कर्णधाराने त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. ओम अक्षय कोळसकर यांनी मात्र विश्वासार्थ ठरवलाय. षटक क्रमांक 4 ओमकार
कुमार बॉलर. कुमारचा पहिला चेंडू आपटी बार, परंतु व्हाईट बॉल. कुमारला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण ज्या वेळेला तुम्ही तालुक्याची बिग बॅच खेळता त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण तालुका पाहत असतो आणि या एक गाव अकराचा क्रिकेट खेळणारे खेळाडू तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात आणि ज्या वेळेला तुम्ही तालुक्यासाठी खेळण्याची संधी प्राप्त होते एखाद्या लीग मध्ये, हा देखील चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. कदाचित होईल तसंच झालंय. सलगचे 2 अवांतर चेंडू कुमारचे. आता इथे मात्र त्यांचा एखादा सहकारी जातोय का? होय, सहकारी जवळ जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. कुमारला आता काय सांगतात हे पाहिजे, कारण उद्योन्मुख खेळाडू आहेत, यंगस्टर खेळाडू आहेत आणि यंगस्टर खेळाडूंना अशा प्रकारे मार्गदर्शन करणं खूप महत्वाचं असतं. कारण ज्या वेळेला तुम्ही तरुण असतात, मोठी तालुक्याची स्पर्धा खेळता, काही प्रमाणात दबाव असतो आणि त्या दबावाला झुगारून खेळ करावा लागतो. विशेष म्हणजे बिग बॅश सारखी स्पर्धा, पावसाळी स्पर्धा. सत्तर धावा देखील इथे सुरक्षित नाहीत गणेश, कारण पहिल्या सामन्यामध्ये 70चा पाठलाग केला, दुसऱ्या सामन्यामध्ये 70चा बचाव केला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 91 झाल्या. म्हणजे इथे आता किती होतील ते पाहिजे. मॅच नंबर 4 चांगला फटका खेळला होता, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. दुसरा प्रयत्न फेकी चांगली केली आहे, अपील केली जाते. इथे मात्र उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण, फलंदाजी चुकी, फलंदाज बाद झाले, परंतु आता ऑनफिल्ड अंपायरनी इशारा केला. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू, बॅट ग्राउंडिंग केले का हे पाहिजे. आता इथे बॅट तुम्ही जर ग्राउंडिंग कधी केले, आता हे पंचांना पाहिजे, कारण फेकी तर प्रतिम होती, रिसेक्शन चांगलं झालं आणि ज्या वेळेला चेंडू एस्टनला लागला तर बॅट कुठे होती हे तपासलं जाईल. पंचांचा निर्णय योग्य होता, फलंदाज बाद. यासिन दामनकर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं, कारण ज्या पद्धतीने ज्या प्रकारे त्यांनी फेकी केली. राजा परंतु तुम्ही ज्यावेळेला डीपला क्षेत्ररक्षण करत असता, एक्स्ट्रा कव्हरला डीप वरून तुम्ही फेकी करता अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि खूप मोठी बाब असते. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय, अवांतर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. ऑनफिल्ड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रदीप शिंदे सर, त्यांच्या साथीला दत्ता मेहर सर. आणि विशेष म्हणजे कुमारला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण टीमने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला सार्थ धरून दाखवावं लागेल. व्ही शेप मध्ये चेंडूला अगदी बॅटचा चेहरा दाखवलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, कडक फटका, 6 धावांसाठी षटकार. वेलकम मंगेश बोळशी साहेब आणि त्याचबरोबर अभि केसरकर यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळते, ही मोठी बाब आहे, कारण पावसाळी डबल बॉलची ती स्पर्धा आणि विशेष म्हणजे प्रत्येक खेळाडूचं लक्ष असतं अशा मोठ्या स्पर्धांवर. अष्टमच्या बाहेरचा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, चांगला यशस्वी चेंडू पकडला, परंतु व्हाईट बॉल आहे
हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावा संख्या या अवांतर धावेने 46 धावा. ठराविक अंतराने विकेट जरूर गेल्यात परंतु जो धावांचा वेग आहे तो मात्र त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न चेंडू अगदी बाच्या कडेला लागला. शॉर्ट दरम्यान आहे. एकच धाव मिळते. 47 धावा धाव फलकावर. आता कुमार यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर अवांतर धावा जरूर खर्च केल्यात आणि विशेष म्हणजे त्यांना खूप काही शिकायला मिळेल. बॅटिंगसाठी रवी इंगवले यासिन धामनकर ही जोडी मैदानामध्ये खेळते. रवी इंगवले यांचा फ्रंट फुटला येऊन खणखणीत 6 धावांसाठी फटका षटकार. वॉट अ स्ट्रोक. रवी इंगवले या मॅच मध्ये आपल्या संघाच्या फलंदाजीची धुरा अगदी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलत असताना काय फटका खेळलाय. हीच तर खासियत आहे या फलंदाजाची. एका बाजूने विकेट्स ठराविक अंतराने गेल्या जरूर परंतु हा खेळाडू फलंदाजीची नजाकत दाखवत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटला लागल्यानंतर चेंडू पायावर आदळतोय. नाराज आहेत स्वतःवर रवी इंगवले कारण हा चेंडू देखील त्यांना मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचा होता परंतु कुमारने कमबॅक केलंय. हे क्रिकेट असतं मित्रांनो. प्रत्येक खेळाडू आपला नोकरी व्यवसाय शिक्षण सांभाळत असताना हे तालुक्याचं क्रिकेट खेळत असतो. टीमची धावसंख्या धाव फलकावर 53. आपटी बार खराब चेंडू आहे का आता इथे मात्र पंच शहानिशा करत असताना होय नो चेंडूचा इशारा आलाय म्हणजे फ्री हिट देखील असेल. रवी इंगवले यांच्यासाठी संधी. एक निसर्गरम्य तालुका म्हणून पोलादपूर तालुक्याची ओळख आता पावसाळ्यामध्ये धबधबे पाहायला मिळतात. गर्दी होते या पर्यटकांची. ऐतिहासिक वारसा तर लाभला आहेच परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये देखील या तालुक्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. फ्रीचा चेंडू. फ्रीच्या चेंडूवर रवी इंगवले आणि फटका खेळलाय. सुपर डुपर हिट. 7 धावांसाठी बिग बॅश षटकार आणि षटकाने षटक समाप्त होते. कुमार यांचा महागड षटक. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 षटका अखेर 60. तब्बल 25 धावा खर्च केल्या कुमार यांनी आणि आई कुलस्वामिनी देवळे या संघाच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी हातभार लावलाय. अंतिम षटक कोण घेऊन येईल अंतिम षटकामध्ये किती धावा केल्या जातील परंतु कुमार यांना या गोष्टीतून शिकावं लागेल कारण कधी कधी ज्यावेळेला तुम्ही खराब टप्पा ठेवता दिशेवर नियंत्रण नसतं त्यावेळेला धावा जास्त बनल्या जातात. आणि स्लॉग मोठे षटक घेऊन सुनील केसरकर आले. आता शुक्रवारचा दिवस कामाचा दिवस परंतु आपल्या तालुक्याची बिग बॅश आहे त्यामुळे आपल्याला खेळायचं ही स्पर्धा. आणि विशेष म्हणजे अशा स्पर्धा खेळणं तुम्हाला वर्षातून फक्त 2 वेळा मिळतं. एक प्रीमियर लीग एक बिग बॅश. बॅकफुटला जाऊन कट केला आहे. डी पॉइंट आहे त्यांना चेंडू फिरणार. एकदा मिळते दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे होऊ शकतो कारण क्षेत्ररक्षक थोडे उशीर आले परंतु नकार दिलाय रवी इंगवले यांनी. त्यांना स्ट्राईक हवे स्वतःकडे. वेलकम कॅप्टन अभि केसरकर ज्योती एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन आणि याच मैदानावर ज्योती एंटरप्राइजेसने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग जिंकली होती त्यांच्या नेतृत्वाखाली. आणि हे मैदान आणि पोलादपूर तालुक्याचं एक वेगळं नातं आहे. काही आठवणी खूप साऱ्या आहेत या मैदानासोबत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 61. लोअर फुलटा चेंडूला पंच केलाय. गॅप मध्ये फटका. स्वीपर कव्हरला प्रयत्न चांगला केला. चेंडू आतमध्ये ढकलला. दुसरी धाव हवी आहे आणि ती मिळेल रवी इंगवले यांना. 2 धावा मिळाल्या. 63 धावा धाव फलकावर रवी इंगवले. 1 शॉट म्हणजे अजून एक कमी करा. 62 कदाचित 62.
रवी हिंगवली लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला देखील खेळू शकले असते, परंतु त्यांनी ऑफ साईडचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफ ड्राईव्हच केला आणि ही एक मोठ्या बॅटरची लक्षणं असतात. हाफ ट्रॅकर चेंडूवर हुक केला, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक दूर आहेत, चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू जाईल, सीमारेषा पार, धावा मिळतील 4. रवी हिंगवले यांच्या बॅटमधून बिग बॅश चौकार. सहासष्ट धावा फलकावर. रवी हिंगवलेच्या पद्धतीने या डावामध्ये फलंदाजी करतात. वैयक्तिक रवी हिंगवले 13 मध्ये 33 धावा नाबाद केल्यात त्यांनी. चांगल्या टप्प्यावर चेंडू इथे पाहायला मिळतो. सुनील केसरकर यांचा एक चिकी सिंगल आणि ती मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे रवी हिंगवले यांना करायचा होता. बाईकची एक धावा येणं महत्वाचं आहे. त्या धावा कशा येतात का अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये तुम्ही धावांसाठी अगदी प्रयत्न करता आणि तो मोठा प्रयत्न पाहायला मिळतो. रवी हिंगवले यासिन धामणकर यांचा इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, नेत्र दीपक फटका. यासिन धामणकर यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डर स्ट्रोक षटकार. ज्या धावसंख्येची आपण चर्चा करत होतो गणेश सर, त्या धाव्यामध्ये आता पाहायला मिळते टीमची धावसंख्या धाव फलकावर 73 धावा. बॅडमिंटन स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट काउंट करण्याच्या दरम्यान एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. रवी हिंगवले आपल्या संघासाठी या 2 धावा पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्ट दर्जाचा गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या डावा खेळ टीमची धावसंख्या धाव फलकावर आई कुलस्वामिनी देवळे 75 धावा. स्वामी समर्थ देवळे या संघाला विजयासाठी तब्बल 76 धावांचं लक्ष्य, 76 रन्स टू विन. स्वामी समर्थ देवळे. परतला आवाज लवचे जाधव सरांना तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकत होता. आता सेकंड इनिंगला होईल सुरुवात. दोन्ही संघांना विनंती करूया की मित्रांनो अधिकचा वेळ न घेता आपण सामना सुरू करा. बॅटिंग ऑर्डर आपण तत्परतेने पाठवा, ही विनंती आहे. आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. टीम स्वामी समर्थ 11 देवळे आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय याच टीमने घेतला होता. 75 खर्च केलेले आहेत. 76 धावसंख्येचा आता लक्ष्य याच टीमला पाठलाग करायचा आहे. चला स्वामी समर्थ 11 देवळे मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये चला. बॅटिंग ऑर्डर आपण तत्परतेने पाठवा. आपण आयोजन समितीला काय देऊ शकतो ना, तर तो आपला अमूल्य वेळ आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन आयोजित पावसाळी बिग बॅश 2026 हे 5वं पर्व आहे. सेकंड इनिंगला होते सुरुवात. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा. टीम आई कुलस्वामीने देवळे मित्रांनो फिल्डिंग लावा. आपण वेळ घेऊ नका. आपण यासाठी ही विनंती करत आहोत ना की पुढे सामने जास्त आहेत आणि वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण सहकार्य करा, ही विनंती आहे. आपण आयोजन समितीला काय देऊ शकतो ना, तर तो आपला अमूल्य वेळ आहे आणि त्याच्या अपेक्षा मित्रांनो आपण करूया. सामने 5 षटकांचे होत आहेत. एकूण 10 सामने आहेत. हा 4था सामना सुरू आहे. अजूनही आपल्याकडे 6 सामने बाकी आहेत. त्यामुळे आपण मित्रांनो थोडीशी घाई करूया. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. चला आता त्या स्ट्रायकर जोडीला विनंती करूया की आपण एंड स्वीकारा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या हंगामातली असणारी क्रिकेट स्पर्धा बिग बॅश पावसाळी क्रिकेट स्पर्धा तालुका आहे पोलादपूर आणि या तालुक्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेट स्पर्धा स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. 76 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी
संकेत घाडगे आणि ऋषी केसरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली. संकेत घाडगे आणि ऋषी केसरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक सुजित वाघमारे यांच्या हाती बॉल आहे. मॅचचा सुरुवात 76 धावा 30 बॉल असं आहे धावसंख्येचं गुणोत्तर. देवी आपण सत्र क्रमांक 2 साठी म्हणजे सेकंड इनिंग साठी दोन्ही संघांना भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल. डावकुरी आताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी सज्ज होत आहे. संकेत घाडगे नॉन स्ट्रायकर एंडला ऋषी केसरकर गोलंदाजी मार्ग वरती सुजित वाघमारे पहिला बॉल टाकतील. चला मित्रांनो सामना सुरू करा. पंचांचा तो सिग्नल. मॅचला करूया आपण प्रारंभ. संकेत घाडगे स्ट्रायकर एंडला आणि सुजित वाघमारे गोलंदाजी मार्ग वरतून पहिला बॉल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे त्याच्यामुळे सुजित वाघमारे पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्ग वरती. ओव्हर नंबर 1 पहिल्या बॉल साठी स्ट्रायकर एंडला फलंदाज डावकुरे आताचा आक्रमक फलंदाज संकेत घाडगे तयार. पहिलाच बॉल पायावरती टाकला वेगाने टाकला. सुजित वाघमारे यांनी आपल्या वेगाची दाहकता पहिल्याच बॉल वरती दाखवली. बॉल लॉंग लेगला पाठवला. या बॉलच्या पाठीमागे पंच काय सांगतील प्रत्यक्ष त्या बॉलच्या पाठीमागे घडलं काय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत आणि त्या धावून या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. षटक क्रमांक 1 चा केस सुरू झालाय. पहिला बॉल आणि त्यानंतर आता दुसरा बॉल प्रगतीपथावरती येतोय. श्री मंगेश बेलोशी साहेब यांचं आगमन झालं त्यांचे स्वागत. गुडघा टेकवला आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. अरे बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती. धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. गुडघा टेकवला बॉल ऑन साइडला पाठवला. 7 धावेंसाठी बैठक फटका. ओ आई ऑन साइडलाच खेळला. छोट्या उसळीचा असणारा बॉल सिंगल एका धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि हो तो या ठिकाणी यशस्वी होतोय. धावसंख्या पण एकदा सांगूया. 76 धावसंख्येचा पाठलाग करताना 9 बनवलेले आहेत. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही या मॅच मध्ये बाकी. षटक क्रमांक पहिलं आता स्ट्रायकर एंडला ऋषी केसरकर पहिल्यांदा स्ट्राईक करतील. आपटलेला बॉल. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली. त्यानंतर बॉल चालला आता नॉन स्ट्रायकर एंडला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल त्यापेक्षा काही मिळू शकणार नाही जास्तीचं. आता डावकुर आताचा फलंदाज संकेत घाडगे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला तयार. बॅटिंग मध्ये शरीरापासून बॉल दूर गेला. अंपायर कॉल इट्स वाईड कारण हा खेळण्याच्या आवाक्यामध्येच नव्हता. हे पंचांनी हिरला आणि सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आता आहे 11. षटकातील अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी. पुढे सोडला खोलवा टप्प्याच्या बॉलवरती बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्या. 2 धावा धावफलकावरती येत आहे. धावसंख्या पुढे सरसावतीये. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तुम्ही पाहताय पोलादपूर तालुक्याची असणारी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची बिग बॅश. चला थोडीशी घाई करा. खेळाला स्पीडअप द्या.
षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय धडक. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 4 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 76 धावसंख्येचा पाठलाग करताना बनवलेले आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा 17. आता 24 बॉल आणि 59 धावांची या मॅच मध्ये गरज है. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले उसके पंख बोलते, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि त्याच हुनरने ते खेळावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्याच ओव्हर मध्ये 17 धावा कुठलेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये ओसांडून धावा खर्च केल्या. सुजित यांनी आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. एकही गडी ते गारद करू शकले नाहीत, परंतु ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन. यासीन दामनकर गोलंदाजी मार्ग वरती ऑलराऊंडर खेळाडू. बॅटिंग मध्ये ऋषी केसरकर. मिस हिट आहे. बॉल हवेत उभा राहिला. खेळाडू बॉलच्या खाली आणि ऋषी केसरकर इथे माघारी. धक्का क्रमांक पहिला स्वामी समर्थ 11 देवळे या टीमला. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती की तुम्हाला धावत यावं लागेल. न्यू बॅटर आपण धावत या. आपण सहकार्य करा या क्रिकेट स्पर्धेला. आल्या पावली. बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. आपला पाटा नाही हटके. आपण आल्या आल्या मारतो मोठे फटके, हे सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. अविनाश यांनी बॉल पाठवला सीमारेषा पार. काय बॅटिंग केली आल्या पावली. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. सरळ 6 धावेंसाठी सुरुवातच आपल्या डावाची केली धडाकेबाज आणि एका बाजूला आक्रमण केलंय यासीन यांच्या गोलंदाजीवरती. ऑन साइडला आई फटका खेळलाय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनशी मारतोय गप्पा. बाहुबली मध्ये होता कटप्पा. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. का बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. अविनाश यांनी आल्या पावली धुडगूस घातलाय. मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ घातलाय. सुरुवातच धडाकेबाज केली आणि त्यानंतर एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला. कमबॅक करावं लागेल. गोलंदाज यासीन एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. या अगोदर आपण त्यांच्या बॅटिंगचा जलवा पाहिला होता, परंतु आता गोलंदाजीमध्ये असणारी चमक धमक त्यांना दाखवावी लागेल. बॉल आता ओला केलाय. ही रबर बॉल क्रिकेटची स्ट्रॅटेजी आहे. बॉल क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती येतोय. टॅप केलाय. सिंगल एक 10 या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता मोकळा श्वास घेतला असेल, कारण या अगोदरचे काही बॉल महागडे होते, परंतु हा बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला आणि इथे सिंगल धाव खर्च केली. एकूण अजून बॉल किती बाकी आहे त्या ओव्हर मध्ये? अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या किती आहे? 28 धावा धावफलकावरती. 28. चला थोडीशी घाई करा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे वेळेची अचूकता नव्हती. बॉल डॉट आलाय.
16 संघांमध्ये होणारी बिग बॅश आहे. आज 8 संघ खेळणार आहेत, उद्या 8 संघ खेळणार आहेत. परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे अंपायर कॉल इट्स वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल कारण हा बॉल दिशाहीन आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. आता मोठ्या विवंचनेमध्ये हा संघ अडकलेला आहे. 29 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आई कुलस्वामीने देवळे या टीमला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. ओ खोदून काढला हा बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे वाऱ्याच्या वेगाने सरळ 4 धाव्यांसाठी होईल फरार. आणि शेवटच्याही बॉल वरती आलाय तो चौकार. आता धावसंख्या आहे 33 धावा. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 43. 18 बॉल 43 ची गरज. चला खेळाला स्पीडअप द्या. 18 बॉल 43 ची या मॅच मध्ये गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न तुम्हाला शेवटपर्यंत करावा लागेल. आता इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती बॉलर तयार. ओ चांगला बॉल टाकलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॅट वरतून आली. निर्धाव आलाय आणि एखादा गोलंदाज ज्यावेळेस आपल्या ओव्हर मधला पहिला बॉल निर्धाव टाकतो ना त्यावेळेस त्याचं मनोबल वाढतं. आणि इथे आता विनीतचं मनोबल वाढलंय आणि हाई लागोपाठचा दुसरा बॉल विनीतने डॉट टाकलाय. ज्यावेळेस हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आला त्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती. परंतु याच बिकट परिस्थितीमध्ये या खेळाडूने मारा तिकट केलाय. आता इथून पुढे 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 43 ची गरज आहे. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये कोण आहे? ज्या खेळाडूने सुरुवातीच्या कालखंडामध्ये आक्रमण केलं असा खेळाडू स्ट्रायकरला बॅटिंग करतोय. स्ट्रायकरला अविनाश तयार. फुल टॉस टॅप केलाय. खेळाडू तिकडे आहेत. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे इथे निश्चित प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे गेलेला आहे. स्ट्राईक रोटेट केला आणि स्ट्राईक वरती आता संकेत घाडगे यांना बॅटिंगसाठी आणलेलं आहे. ज्यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार ही त्यांच्या खेळाचं हे आतापर्यंतचं वैशिष्ट्य राहिलं. अशा खेळाडूला बॅटिंगसाठी स्ट्रायकरला आणण्यात आलेला आहे. शेवटचे 3 बॉल. संकेत घाडगे तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली. बॉल डॉट आला. म्हणजे अशा प्रकारच्या बॉलसाठी फलंदाजांना तयार राहावं लागेल. काही बॉल जे आहेत ते टप्पा पडल्यानंतर खाली राहत आहेत. त्याच्यामुळे असे जे काही बॉल आहेत अशा बॉलसाठी फलंदाजांना तयार राहावं लागेल. बॉलर तयार. पुढे सोडलाय. पायावरती आहे. खेळाडू होते बॅकअप साठी. त्यांना या बॉलने गुंगारा दिला. 2 धावा बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळालेल्या आहेत. स्कोर बोर्ड आता पुढे जाईल. एकूण 5 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 36. कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी विनीतने केली आहे ना जबरदस्त. काट कसरीचं षटक हाताळलं. अवघ्या या खेळाडूने या ओव्हरमध्ये धावा दिलेल्या आहेत फक्त 3. शेवटचा बॉल. स्ट्रायकरला संकेत घाडगे. डावकुर आताच एक आक्रमक फलंदाज. परंतु इथे बॉल डॉट आला. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 36. 12 बॉल
आणि 40 धावांची आता या मॅच मध्ये गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 20 बनवायच्या आहेत. ज्या टीमला सामना सोपा वाटत होता आता त्या टीमसाठी समीकरण थोडस जड झालं. त्याचं कारण आहे विनीतने केलेली गोलंदाजी. त्यामुळे परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. कारण मित्रांनो मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो आणि परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच घडलं. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये जी मॅच सोपी वाटत होती ना स्वामी समर्थ 11 साठी, आता तो सामना थोडासा जड झालाय. कारण प्रति ओव्हरच्या पाठीमागे सरासरी वाढली आहे. 20 ची गरज आहे. परंतु असं म्हणतात ना जहा कोशिशों का कद बडा होता है वा नसीब को भी झुकना पड़ता है. म्हणजेच काय, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे एक दिवस नशिबालाही झुकावं लागतं आणि ते आज नशिबाला झुकावता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती बोलवलाय तेजस कदम, ज्याला दाखवावं लागेल आपल्या गोलंदाजी मधला दम. सायकरेनला फलंदाज अविनाश, ज्याच्या बॅट मधून 1 षटकार 1 चौकार आलाय असा खेळाडू सायकरेनला तयार. म्हणजे याही खेळाडूकडे ॲबिलिटी आहे, गुणवत्ता आहे, क्षमता आहे, परंतु त्याचं सादरीकरण पुन्हा एकदा करावं लागेल. 12 बॉल 40 ची गरज. निघाला तेजस कदम, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला बॉल टाकलाय का नाही, अंपायर कॉल इट्स वाईड. हा बॉल शरीरापासून फार दूर ठेवला तेजस कदम यांच्या या दिशेला पंचांनी स्पष्ट नकार दिला, वाईड सांगितलेला आहे. आता 39 ची गरज. येणारे बॉल 12. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल आला तो डॉट. आता कमबॅक चांगला केलेला आहे. आता 11 बॉल 39 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. 39 बनवायच्या आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. गिअर बदलावा लागेल बॅटिंग करताना अविनाशला. पुढे सोडलाय, बॅटची कडा घेणारा बॉल. बॅकअप होतं पाठीमागच्या बाजूला, सिंगल मिळेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये संकेत घाडगे तयार होतील. ज्या संकेत घाडगेने पाठीमागच्या ओव्हरमध्ये काही बॉल डॉट खेळले असा खेळाडू सायकलला बॅटिंग मध्ये तयार होईल. पाठीमागे काय घडलं याचा विचार आता संकेत घाडगे यांना करून चालणार नाही. या ओव्हरमध्ये चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. कारण पाठीमागचा विचार करत बसलो तर वर्तमानाची प्रगती थांबेल. आयुष्यामध्ये वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ या तिन्ही गोष्टी बहुतेक आयुष्य फिरत असतं बॉलर तयार. हो, टप्पा पडल्यानंतर हाही बॉल खालीच राहतोय. बॅट वरतून आली आहे, बॉल डॉट आलाय. आयुष्यामध्ये जर आपण भूतकाळाचा विचार करत बसलो ना तर वर्तमानाची प्रगती आपली थांबते. भविष्यामध्ये काय करायला पाहिजे याचा विचार इथे होणं महत्वाचं आणि इथे आता तो विचार करावा लागेल. पुढच्या येणाऱ्या 9 बॉल मध्ये चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. इथे आता या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलचा रेशो आता वाढत चाललाय, मोठ्या फटक्यांचा रेशो कमी झाला आणि समीकरणामधलं अंतर आता वाढलं. आता 8 बॉल 38 ची गरज आहे. आपण या अगोदर देखील चर्चा केली, सोपी वाटणारी मॅच आता अवघड होत चालली आहे. 8 बॉल 38 ची गरज. आणखीन एक फलंदाजाला बॉल बांधून ठेवतोय, जखडून ठेवतोय. बॉल आला तो डॉट. आता 7 बॉल 38. प्रत्येक बॉल वरती हवा आहे आता एक मोठा हिट. संकेत घाडगे कमबॅक करून देतील का टीमला. बॅटची कडा. आता 1 धाव आली तर इथून पुढे येणाऱ्या फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये संकेत घाडगे रनआउट. 6 बॉल 38 ची गरज. चला त्यासाठी रिपोर्टिंग करा सोपान दादा मोरे गोळेगणी. आपण रिपोर्टिंग करा आणि जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्यांना यावं लागेल लगेच टॉससाठी.
संपूर्ण डावाचा आपण विचार केला ना पहिल्या 2 ओव्हरचा, तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा ज्या प्रकारच्या आल्या होत्या ना 33 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये धावा किती आल्या तर अवघ्या 5च धावा आल्या. त्याचमुळे की काय समीकरणामधलं अंतर वाढत गेलं. हा फार मोठा तफावत राहिला धावसंख्येचा पाठलाग करताना. म्हणजे सुरुवात चांगली करून देखील शेवट गोड करता आलेला नाहीये. म्हणजे सुरुवात तुम्ही कशी करता आणि त्याच्यामध्ये सातत्य कसं ठेवताना याला महत्व आहे. लेग बायची सिंगल धाव आलेली आहे. या मॅच मध्ये आपण चर्चा केली की सुरुवात चांगली झाली होती स्वामी समर्थ देवळे या टीमसाठी, परंतु या टीमला त्याच्यामध्ये सातत्य ठेवता आलं नाही. ऑन साइडला एक टप्पा बॉलला फील्ड केलं जाईल. आता इथून पुढे समीकरण हाताच्या बाहेर गेलं म्हणजे मॅच या टीम पासून लांब गेलेली आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. चला टॉसर रिपोर्टिंग करा. अ गटातली मॅच क्रमांक 5 होईल. सोपान दादा मोरे, गोळेगणी आणि चला टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि जो संघ जिंकेल त्याला टॉससाठी धावत यावं लागेल याची आपण नोंद घ्या. ओके, कॅप्टन या ठिकाणी आहेत, परंतु जो संघ मॅच जिंकेल त्या संघाच्या संघनायकाला टॉससाठी लगेच यावं लागेल याची आपण नोंद घ्या. आता या सामन्यामध्ये बाकी आहे ती फक्त औपचारिकता. सामना निघालेला आहे तो औपचारिकतेच्या दिशेने. लगेचच मॅच क्रमांक 5 चा टॉस केला जाईल. आणि ते सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे. ज्या टीमने धावसंख्येचा केला बचाव आई कुलस्वामिनी देवळे या टीमने सामना जिंकला. त्यांना विनंती आपण या